पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। जिल्ह्यात हे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पालघरमधील खामलोली ते बहाडोली दरम्यान उभारण्यात आलेल्या पाचचरी पूल सुरू होण्यापूर्वीच कोसळण्याच्या स्थितीत आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या भागातील एक्सप्रेसवे उभारणीचा ठेका GR इन्फ्रा कंपनीकडे असून या कंपनीकडून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या। एवढंच नव्हे तर अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत नियमांचे उल्लंघन होत असल्याचाही आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय। मात्र या सर्व प्रकारांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा संताप स्थानिकांमध्ये व्यक्त होतोय। दरम्यान या प्रकारावर स्थानिक आमदार आणि खासदारांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे। नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित इतका गंभीर प्रकार घडत असताना राष्ट्रीय प्राधिकरणाचे अधिकारी निकृष्ट दर्जाच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत असा सवाल आता उपस्थित केला जातोय। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडे पालघरकरांचं लक्ष लागलंय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबई वडोदरा हायवे हा केंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। अत्यंत जलद गतीने मुंबईपासून अहमदाबादला जाणारा हा रोड अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा हा हायवे रोड आहे। परंतु दुर्दैवाने GR कंपनी किंवा मॉन्टे कार्लो किंवा RKC या 3 कंपन्यांना त्या ठिकाणी आपला घोडबंदरपासून तर तलासरीपर्यंत त्यांना टेंडर दिलं होतं। या 3 कंपन्यांचं अत्यंत निकृष्ट दर्जाचा अशा प्रकारचा काही ठिकाणी चांगलं काम आहे, काही ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे। त्यापैकी बहाडोली येथील जे एक लोखंडी पूल जो पाचचरीचा पूल आहे तो त्या ठिकाणी निखळलेला आहे। अजूनही त्या ठिकाणी त्याला रस्त्यांना त्या ठिकाणी सुरुवात झालेली नाही, काम अर्धवट आहे। अशाच परिस्थितीमध्ये जर अशा पद्धतीने कामं होत असेल तर ते अत्यंत म्हणजे चिंतेचा हा विषय आहे। सगळ्यात महत्त्वाचं ह्या GR कंपनीचा मागच्या पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी अनुभवी नसलेल्या अशा सायंटिस्ट जे आपले जहाजामध्ये त्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या काम करत असताना अशा प्रकारे जहाजही फसलं होतं आणि म्हणून अशा पद्धतीने ह्या निकृष्ट दर्जाच्या किंवा घाईघाईने काम करणाऱ्या कंपन्यांमुळे आज या ठिकाणी लोखंडी पूलपासून मुख्य पुलाला सुद्धा त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे आणि त्याबद्दल केंद्र सरकारने गडकरी साहेबांनी त्याच्यावर कारवाई करावी अशी त्यांची या ठिकाणी प्रतिनिधी